गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इस्बाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र एव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इस्बाबी कलश मंगल कार्यालय शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपल्या हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7676760025। शेअर बाजारात झालेल्या नुकसानीमुळे आणि पैसे मिळवण्यासाठी एक तरुण भाडेकरूने भयंकर कांड केले आहे। वृद्ध घरमालकिनीच्या अंगावरचे दागिने लुबाडून तिचा गळा एका टॉवेलने आवळून खून केल्याची घटना बार्शी तालुक्यात घडली आहे। गंगूबाई कालिदास गडदे वय वर्ष 73 राहणार हंडे गल्ली बार्शी असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे। गंगूबाई कालिदास गडदे यांचे बंधू शशिकांत किसन वायकुडे वय वर्ष 64 यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। बार्शी पोलिसांनी चांगदेव गोवर्धन पाटील वय वर्ष 35 राहणार हत्तीस जिल्हा सोलापूर याला वृद्ध महिलेचा खून प्रकरणी ताब्यात घेतले आहे। गंगूबाई कालिदास गडदे या बार्शीतील हंडे गल्लीमध्ये आपल्या मालकीच्या वाड्यात एकट्याच राहत होत्या। त्यांच्या वाड्यामध्ये सध्या अन्य 2 भाडेकरू चंद्रकांत सांगळे व महेश जामदारे राहत आहेत। भावाने अनेक दिवस कॉल करण्याचा प्रयत्न केला पण काही उत्तर मिळाले नाही, त्यामुळे तो 27 मार्च रोजी वाड्यावर पाहण्यासाठी गेला असता 25 मार्चला गंगूबाई घराला कुलूप लावून निघून गेल्याची माहिती मिळाली। त्यानंतर परतल्याच नाहीत असे भाडेकरूंनी सांगितले। त्यानंतर वायकुळे बार्शी शहर पोलीस ठाण्यामध्ये आपली बहीण बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती। आजूबाजूला विचारपूस केल्यानंतर 25 तारखेला गंगूबाईचा जुना भाडेकरू चांगदेव गोवर्धन पाटील वय वर्ष 35 राहणार हत्तीस हा आला होता अशी माहिती मिळाली। त्याला चौकीसाठी बोलवले असता तो कारण देऊन गैरहजर राहिला। त्यानंतर बार्शी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या साहाय्याने तपास सुरू केला। यावेळी मेडिकलच्या फुटेजमध्ये गंगूबाई पिवळ्या रंगाची साडी नेसून जात असताना दिसल्या। त्यावेळी चांगदेव त्यांचा पाठलाग करताना दिसला। यानंतर बराच काळ प्रयत्न करत चांगदेव पाटील याला पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले। पोलिसांनी वायकुळे समक्ष चांगदेव पाटलांची गंगूबाई यांच्याबाबत विचारपूस केली। चांगदेवला पोलिसी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला। चांगदेव पाटीलचे शेअर मार्केटमध्ये मोठे आर्थिक नुकसान झाले होते, त्याला पैशांची गरज होती। तसेच गंगूबाई यांच्या हातात सोन्याच्या पाटल्या, गळ्यात डोरले, सोन्याचे वेल व फुले असल्याचे पाहून चांगदेवच्या मनात खोट निर्माण झाली। सोने मिळवून त्यातून आर्थिक अडचण भागवण्याच्या उद्देशाने चांगदेवने 25 मार्च रोजी दुपारी 12 ते 1:30च्या दरम्यान गंगूबाई कालिदास गडदे हिला चांगदेव यांच्या राहत्या घरी बोलवलं। त्यांना लिंबू सरबतमधून झोपेच्या गोळ्या दिल्या। त्या बेशुद्ध झाल्यावर त्यांच्या नाकाला टॉवेलने दाबून त्यांचा खून केल्याचे कबूल केले। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।